नमस्कार, मी समाधान संतोष गावंडे, राहणार मंगरूळ, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी असून आम्ही हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी एक लाईट ट्रॅप शेतामध्ये लावलेला आहे. तो काम कशा पद्धतीने करतो आणि त्याचा खरोखर फायदा होतो का नाही, तर लाईव्ह मी प्रत्यक्षात हा डेमो स्वतः माझ्या शेतावर केलेला आहे. आता हे लिंबाचं झाड आहे आणि त्याच्या जवळ आम्ही एक लाईट लावलेला आहे आणि लाईटाच्या खाली एक पातेलं ठेवलेलं आहे मोठं. तर त्याच्यामध्ये जेव्हा भुंगे किडे जेव्हा हुमणी अळीचे जे किडे असतात त्याचं मिलनाचा हा पाऊस पडल्यानंतरचा काळ जो असतो त्या काळामध्ये ते लिंबाच्या झाडावर जास्त प्रमाणात असतात. तर आम्ही लिंबाच्या झाडाखाली हा लाईट ट्रॅप लावलेला आहे. तुम्ही बघू शकता, हे वर लिंबाचं झाड आहे, त्याच्या खाली 4-5 फुटाच्या जमिनीपासून 4 ते 5 फुटावर लाईट ट्रॅप लावलेला आहे आणि त्या लाईटाच्या खाली एक पातेलं मोठं गमिलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर हे किडे ते जेव्हा मिलनाला येतात तर ते मुंगेरे किडे ह्या पाण्यात पडतात आणि नष्ट होतात. तरी सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती, नम्र आवाहन आहे की हुमणी अळी नियंत्रणासाठी सगळ्यात बेस्ट सोल्युशन आणि आपल्या कमी खर्चात जर करायचं असेल तर हा प्रयोग केला पाहिजे. की दाखव एकदा. हे जेव्हा मिलनासाठी भुंगेरे झाडावर आले ते अशा प्रकारे ह्या पातेल्यामध्ये पडले. आम्ही आमच्या शेतामध्ये 2 ठिकाणी हा प्रयोग केलेला आहे. समोर बघू शकता तुम्ही, त्या तिकडे एक आणि हा एक, हे लिंबाचं झाड वरती आणि हे भुंगेरे किडे हे बघा, दाखवू शकतो मी झूम करून. हे आसपास असे या पद्धतीनं सर्व ठिकाणी पडू राहिले. सर्व शेतकऱ्यांनी करावं ही नम्र विनंती. धन्यवाद.